नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण ना 1 महिना ते 6 महिन्यापर्यंतच्या बाळाला घालण्यासाठी खणाची फ्रॉक शिवणार आहोत। 1 महिना ते 6 महिन्यापर्यंतच्या बाळालाही घालता येईल। तर त्यासाठी ना असं तुम्हाला जर भरपूर चणा हवा असेल तर तुम्हाला 1 मीटर लागेल। अस्तर आणि कपडा खण दोन्ही पण 1 मीटर लागेल। पण माझा ना खण छोटा होता, 1 मीटर नव्हता, त्याच्यामुळे चुना माझ्या कमी आलेल्या आहेत त्या। पण तुम्हाला जर या मी केलं त्याच्यापेक्षा आणखीन चुना हवा असेल तर 1 मीटर कपडा घ्या। हा कपडा ना कमी होता माझा खणाचा, आणि अस्तर पण हे 80 सेंटीमीटरच होतं, आणि खण तर खूप कमी होता माझा, 170च असेल सेंटीमीटर, कमीच होता। तर चांगल्या झाल्यात तरी पण चुना। तर आता आपण त्याची 4 पदरी घडी करून घेतलेली आहे अस्तरची आपण, आणि त्याची उंची ना 7.5 इंच घेतलेली आहे आपण, आणि त्याची 4 पदराची रुंदी 6 इंच घेतलेली आहे। रुंदी 6 इंच, उंची 7.5 इंच, आणि त्याचा गळा आपण आता सुरुवातीला 1.5 घेऊया। तर छोटं बाळ आहे म्हणून 1.5 गळा घ्यायचा, गळा रुंदी 1.5 घ्यायची, आणि शोल्डर 2 घ्यायचं। आणि मी ना ह्याला वरी बंद करणार आहे, त्याच्यामुळे हे 2 घेतलेलं शोल्डर सुद्धा नंतर आपण कट करून एकच ठेवणार आहोत। पण नंतर तुम्हाला दाखवते कसं कट करायचं ते शिवताना। तर आणि मोंडा याचा ना 3.5 इंचावर मोंडा घ्यायचा आहे आपण। तर आता याच्या आखून घेऊ, आणि ह्याला आकार आहे, ह्याला काय असं पुढचा मागचा असं काय आकार द्यायचा नसतो, एक समानच असं छोट्या बाळाचं, म्हणून 1 इंचावर ह्याला मोंड्याचा आकार देऊन घ्यायचा परत। तर 3.5 मोंडा घेतला, 1 इंचावर आता आकार देऊया आपण। गळा रुंदी 1.5 इंच घेतली, शोल्डर आपण 2 इंच घेतला। आता आपण गळा उंची ना मागची आणि पुढची दोन्ही पण गळा उंची घेऊया आता। तर गळा उंची आपण 2.5च घेऊया, 2.5 परफेक्ट होती। तर आपण 1.5 घेतली गळा रुंदी, आता उंची घेऊया आपण। तर मागची आणि पुढची सेमच घेतली आपण। अडीच घेतली उंची आपण, आणि आता हिचं असं चौकोन आखल्याने करायचा, नंतर त्याला गोलाकार द्यायचा। मी फक्त कटिंगच दाखवते, कारण शिवताना जर दाखवायचं म्हणलं ना खूप व्हिडिओ मोठा झाला असता, नंतर कधी जर शिवताना पण दाखवेल। तर आज कटिंग दाखवते आणि डायरेक्ट शिवल्यासच नंतर दाखवते। तर हे कट करून घेऊया आपण। चार पदर घेताना बंदिस्त बाजू आपल्या बाजूला घ्यायची। तर आपल्या आता अस्तरची कटिंग झाली। आता हे सेम असंच खणावर ठेवायचं आणि खणाचं पण कट करून घ्यायचं। पण आधी खणाच्या दोन्ही साईडला किनार असते, मग ती किनार आपल्याला घेरला वापरायची असते, म्हणून आपण आधी किनार काढून घेऊ घेरची, आणि नंतर आपण हे पुढचा आणि कमरेच्या वरचा भाग आपण त्याच्यावर कट करून घेऊ। आता मी तुम्हाला म्हटलं होतं आपण 2 इंच शोल्डर घेतली, पण आपल्याला शोल्डर ना कमी घ्यायची, आपल्याला उरी बंद लावायचे, तसे बंद बांधायला आपल्याला करायचे। तर अर्धा इंच मोंड्या कल्ल्या पण बाजूला आणि गळ्या कल्ल्या पण बाजूला, दोन्ही पण शोल्डरचं ना असं लांबपर्यंत आणायचं नाही, निम्म्यातूनच असं त्याचा आकार आहे का गळ्याचा मोंड्याचा, त्याच्यापासून वरच्या बाजूलाच असं तिरकस जाऊन ते कट करायचं। तर मी आखून घेतले ना, आता असंच तिरकस कट करते, का तर हे नंतर आपण पलटी करताना पण आणखीन थोडंसं शिवणावळी जाईल, मग थोडंसंच राहते वरच्या साईडला अर्धा इंचच, मग तेवढंच पाहिजे आपल्याला, कारण आपल्याला त्याला बंद बसवायचेत म्हणून। अशा प्रकारे जास्त खालीपर्यंत आणायचं नाही, नाहीतर गळा खूप पसरट होईल परत।
तर आता आपण खणाचे दोन्ही साईडचे किनार आहे ना ते आपण घेर करण्यासाठी खालचा त्याची काढून घेऊ. तर त्याची उंची किती घ्यायची, 9 इंचाची पट्टी घ्यायची. तिथून आपण वरच्या पण खणाची आणि खालच्या पण काय दोन्ही साईडच्या खणाची. तर आता माझा हा खणच छोटा आहे त्याच्यामुळे घेर कमी होईल. तर किती काय तुमचा जर मोठा 1 मीटर घ्या म्हणजे मस्त होते एकदम घेरदार अशी. तर 9 इंच उंचीची अशी पट्टी काढून घेते मी खणाची काटाच्या दोन्ही कडल्या पण बाजूची. आणि खणाची जशी पट्टी काढली का तशीच सेम अस्तरची पण पट्टी काढून घ्यायची. मी तुम्हाला अस्तरची दाखवली नाही, नंतर शिवतानीच घेतली. किनारीसाठी डायरेक्ट तुम्हाला मी खणावरच दाखविलं. तर मी ह्या साईडचं काढून घेतलं. आता या साईडचं पण काढून घेते. आपला खण खूप छोटा होता त्यामुळे मला नाही जास्त काढता आला. आता ते वरचं जे राहिले का तेवढ्यात आपला कमरेच्या वरचा भाग कट होतंय. आणि असं बो करण्यासाठी थोडासा कपडा एक राहते आपली पट्टी खाली, त्याचा आपण शोसाठी पुढच्या साईडला थोडासा बो लावूया. आणि आपण मोंडा गळा कट करताना जे छोटे छोटे कपडे राहतात ना त्याचा आपण नंतर जे बंद करणार आहोत कमरेला बांधायला किंवा शोल्डरला वरच्या साईडला असे शोल्डरला दोन्ही साईडचे 2-2 म्हणजे 4 बंधनं, कमरेचे 2 बंद, 6 बंदाला असं आपण त्याला लटकन कसं करतो तसे टाईप लावायला त्या निघालेले छोटे छोटे तुकड्याचे करूया नंतर. तरी आता आपण कट करून घेऊ असंच. आणि जी खालची पट्टी राहिली का त्याचा आपण बो तयार करू नंतर शोसाठी. खूप छोटा खण होता त्यामुळे जास्त काही करता आलं नाही. बंद पण करायला कपडा राहिला नाही म्हणून मी आपले गोल्डन कलरचे नॉट असतात ना आपण ब्लाऊजला बसवित होतो तेच वापरले नंतर मी. तर मी कट करून घेतले. आता काय करायचं, ह्याच्या सव्वाशा बाजूला आपला अस्तर ठेवायचं खणाच्या आणि ते पलटी करताना मग ते उलट्या साईडला होतं. आपण मोंडा आणि गळा शिवून घ्यायचा, फक्त खालची बाजू तशीच ठेवायची ओपन म्हणजे आपल्याला ते पलटी करता यावी नंतर म्हणून. आणि पलटी करतानाच शोल्डरच्या तिथे ना जे आपण बंद बांधायला हे करणार आहोत ना शोल्डरला दोन्ही 4 बंद, ते बंद मी आता इथं 2च कट करून घेतले तुम्हाला दाखवण्यासाठी, 2 नंतर कट करते. तर ते आतल्या बाजूनं ठेवायचे म्हणजे पलटी करताना ते दिसत नाही वरून शिवणावळीत जातं आपलं अशा प्रकारे. आणि आता ते वरच्या साईडला पण तसेच दुसरे 2 बंद करून घेते आणि अशी स्टिप मोंड्याकडून गळ्याकडून लावून घेते आणि नंतर तशीच पलटी करते. आणि पलटी केल्यास त्याच्यावरनं पण दाबटीप मारून घेते आणि खालच्या साईडला व्यवस्थित सर्व बाजूने टिपा मारून घेते. तर या साईडला पण मी अशाच आणखीन कट करून घेते. तर ही झाली आपल्या वरची साईड. आता कमरेला आता हे नॉट मी 7-7 इंचाचे घेतले तर वरचे शोल्डरचे, आणि ही कमरेला बांधायचे नॉट आहेत का त्याची उंची 11 इंचाची घेतली. शोल्डरच्या ह्याची 7 इंचाची आणि कमरेच्या ह्याची 11 इंचाची घेतली. तर ह्या 2 पट्ट्या काढून घेतल्यात का ते असं नाही जोडून घेतलं तरी चालेल, कारण तुम्ही जोडून जर डायरेक्ट फ्रॉकीला असं लावणार असतं ते चुना करून तर तसं करू शकता, किंवा एक पार्ट एका बाजूला चुना घेऊन नंतर दोन्ही पार्ट फ्रॉक. आता तुमची फ्रॉक शिवण्याची पद्धत कशी आहे त्यानुसार 2 प्रकारे शिवता येते फ्रॉक. आता मी कधी फ्रॉक शिवताना पण दाखवेल नंतर तुम्हाला, तर त्यानुसार तुम्ही ते करू शकता. आणि हे जे राहिलेत का आपले मोंड्याकडल्या बाजूचे आणि गळ्याच्या बाजूचे कपडे त्याचे असे ह्या कमरेच्या आणि शोल्डरच्या नॉटला आपण करून घेऊ. तर मी आता अशाच प्रकारे शिवून घेतली पूर्ण फ्रॉक. शिवल्यानंतर तुम्ही पाहू शकता किती छान झाली ती. एक शो बटन बसवलं पुढच्या साईडला. तर मग कशी वाटली आपली खणाची फ्रॉक ते नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि ज्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नाही ना त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि एकदम मस्त अशी फिनिशिंग आली आपल्या फ्रॉकची. आतल्या बाजूनं पण शिवणावर कुठं दिसत नाही, आपण त्याला अशी बॉक्स फिटिंग केली, आतून पण टिपा दिसत नाहीत त्याला कुठून. आता ते कशी केली ते पुढच्या वेळेस कधी आणखीन फ्रॉक शिवताना, आता यावेळेस कटिंगचा दाखवला, पुढच्या वेळेस तुम्हाला मी शिवतानीचा दाखवेल व्हिडिओ. कारण माझा ट्रायपॉड फुटल्यामुळं ना मी तुम्हाला असं शिवताना नाही शूट करून दाखवू शकत नवीन घेऊस तर हा ट्रायपॉड छोटा आहे माझा, मोठा होता तो शिलाई कामासाठी गेला तो मोडला आहे माझा. तर मग कसा वाटला व्हिडिओ ते नक्की सांगा. आवडला असेल व्हिडिओ तर व्हिडिओला लाईक करा.